Hello dear students. Today we are going to learn and understand a very interesting lesson from your Environmental Studies textbook part 1 standard 4 and the lesson is air. Air म्हणजेच हवा. Now can you tell what are the people in the pictures doing? What is this man doing? He is pumping air into a cycle tube. हा माणूस सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरत आहे. Now, what is this girl doing? This girl is blowing air in a rubber balloon. एका रबर बलूनमध्ये हवा भरत आहे ही मुलगी. Now, what is this man doing? This man is filling air in the tire of a car. कारच्या टायरमध्ये हा माणूस हवा भरत आहे. Try this. Take water in a big container. एका मोठ्या कंटेनरमध्ये पाणी घ्यायचं आहे. Take a small narrow container. आणि आता एक छोटंसं कंटेनर घ्यायचं आहे. Hold it upside down. Upside down म्हणजेच उलटं पकडायचं आहे. On the surface of the water and without tilting it, push it down into the water. आता इथे चित्रात दाखवल्याप्रमाणेच ॲक्टिव्हिटी आपण हे करून water in a big container काय होतं and take a small narrow container. Hold it upside down on the surface of the water and without tilting it, push it down into the water. Now allow it to tilt. What do you see? Bubbles rise at once to the top. आपण ॲक्टिव्हिटी केली. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं की जेव्हा आपण ग्लास थोडासा टिल्ट केला म्हणजेच थोडासा वाकडा केला तेव्हा हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागले. What does this tell us? यावरून आपल्याला काय समजते? Air is lighter than water. हवा पाण्यापेक्षा हलकी असते. So air bubbles rise to the top as soon as the container is tilted. It means that there was air even in the container that appeared to be empty. मुलांनो, आपण ग्लास घेतला होता. ग्लास रिकामा होता आणि तो आपण पाण्यावर उपडा म्हणजेच उलटा आपण पाण्यावर प्रेस केला. जसं ही मुलगी करत आहे या पिक्चरमध्ये तसंच. मग तो खाली प्रेस केल्यानंतरनं आपण काय केलं? ग्लास थोडासा टिल्ट केला म्हणजेच तिरपा केला. तिरपा केल्यावर ग्लासमधील जी हवा होती, जी एअर होती ती बुडबुड्यांच्या स्वरूपात वर येऊ लागली. यावरून काय समजते? डोळ्यांना रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यातही हवा होती. There is air all around us. हवा आपल्या सभोवती आहे. It is present even in places that appear to be empty. रिकाम्या वाटणाऱ्या जागांमध्येही हवा आहे. Then how far around us does air spread? मग आपल्या भोवतालची ही हवा कुठपर्यंत पसरलेली आहे? Try this. आता इथे एक वेगळी ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. टेक लार्ज शीट्स ऑफ एनी वेस्ट पेपर. कोणतेही वेस्ट पेपर घ्यायचे आहेत लार्ज शीट असलेले. ऑर ऑब्टेन ओल्ड न्यूजपेपर्स ऑफ अबाउट 1 month अँड टिअर ईच ऑफ द शीट्स इंटू 4 pieces. किंवा ओल्ड न्यूजपेपर घ्यायचे आहेत. 1 महिना जुने ओल्ड पेपर घ्यायचे आहेत आणि न्यूजपेपरचा प्रत्येक पान वेगळं करायचं आहे. मोठे मोठे शीट्स असतात न्यूजपेपरमध्ये. आता हे मुलं इथे चित्रामध्ये ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक पेपरचे 4 pieces करायचे, 4 तुकडे करायचे आहेत. नाव प्लेस दिस शीट्स ऑफ पेपर 1 at a time in a pile on the floor. आता इथे एकावर एक ते जे तुम्ही 4 pieces केलेले आहेत प्रत्येक पानाचे ते एकावर एक तुम्हाला ठेवायचे आहेत.
अशा प्रकारे. ॲज द पाईल ग्रोज, ऑब्झर्व द डिफरन्स दॅट कॅन बी सीन इन द लेयर्स ऑफ पेपर ॲट द टॉप ऑफ द पाईल अँड दोज नियर द फ्लोअर. एक एक करून तुम्ही पेपर ठेवत जात होतात. मग काय झालेलं आहे, एक पाईल तयार झालेला आहे. पाईल म्हणजेच ढीग. इथे तुम्ही एक एक करून भरपूर पेपर एकावर एक रचत गेलेला आहात. मग ऑब्झर्व करायचं आहे तुम्हाला की हळूहळू तुम्ही जेव्हा रचत जात होतात एकावर एक पेपर, तेव्हा काय फरक झाला. When all the sheets have been placed, observe the difference in the upper and lower layers of the papers. मग काय डिफरन्स तुम्हाला दिसला अप्पर लेअरचे पेपर्स आणि लोअर लेअरचे पेपर्स? What do you see? As we place more and more papers on the pile, the sheets at the lower level are pressed down by the sheets above them. जेव्हा तुम्ही एक एक करून पेपर रचत गेलात तेव्हा काय झालं, जसे जसे आपण कागद रचत गेलो एकावर एक, तसे तसे खालचे कागद वरच्या कागदाखाली दाबले जातात. खालच्या कागदांचे एकमेकांपासूनचे अंतर कमी होत जाते, तर वरचे कागद त्या मानाने मोकळे ठेवलेले दिसतात. The distance between the papers in the lower part of the pile becomes less, while the papers in the upper part appears to be further apart. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय, जसे जसे तुम्ही एकावर एक पेपर ठेवत गेलात तसं तसं या पेपर्समधलं, दोन पेपर्समधलं अंतर हे कमी कमी होत गेलं. वरच्या पेपर्सच्या दाबामुळे खालच्या पेपर्समधील अंतर हे कमी झालं, तर वरचे कागद त्या मानाने मोकळे ठेवलेले दिसतात. व्हॉट डज दिस टेल अस? या ॲक्टिव्हिटीमुळे आपल्याला काय कळालं? द नियरर अ शीट ऑफ पेपर इज टू द फ्लोर, द ग्रेटर इज द नंबर ऑफ पेपर्स अबाव इट. इट मीन्स दॅट द लोअर layers bear more weight than the upper layers of paper. Compared to that, the upper layers bear less weight. एखादा कागद जितका फरशीच्या जवळ तितकेच त्यावर ठेवलेल्या कागदांची संख्या अधिक, म्हणजे खालचे थर अधिक भार पेलतात, त्या मानाने वरच्या कागदांवर कमी भार असतो. The atmosphere. This is our lovely earth. The earth on which we live is round in shape like a ball. There is air all around the earth. This covering of air around the earth is called the atmosphere. आपण ज्या अर्थवर राहतो त्या अर्थचा आकार एखाद्या बॉलप्रमाणे गोल आहे आणि या अर्थच्या सभोवती एअर आहे. एअरच्या या लेअरलाच ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. ॲज वी गो फर्दर फ्रॉम द अर्थ, द लेयर्स ऑफ एअर बिकम थिनर. अर्थपासून आपण जसे जसे दूर जातो तशी तशी ॲटमॉस्फिअरमधील जी एअर आहे ती थिनर होत जाते. दॅट इज द लेअर ऑफ एअर क्लोजेस्ट टू द अर्थ आर व्हेरी क्लोज टू ईच अदर, व्हाईल द वन्स ॲट हायर लेवल्स आर नॉट सो क्लोज. द एअर ॲट ग्रेटर हाईट्स इज रेअर. आपण अर्थवर राहतो. अर्थच्या सभोवती सगळीकडे एअर आहे आणि यालाच ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. अर्थपासून जसे जसे आपण वर जातो तसे तसे एअरचे जे लेयर्स आहेत ते थिनर होत जातात, बारीक बारीक होत जातात. आपण पेपर्सची ॲक्टिव्हिटी केली होती. पेपर्स एकमेकांवर आपण ठेवले होते. फ्लोअरच्या लगत जे पेपर्स आहेत तो जो लेयर आहे
तिथे पेपर्स अगदी दाटीवाटीने असतात. त्यांच्यामधील अंतर हे खूप कमी होते. पण जसं जसं लेयर हा वर वाढत जातो तसे तसे वरचे जे पेपर्स आहेत त्यातील अंतर हे वाढते. त्याचप्रमाणे इथे आपण या अर्थवर राहतो. अर्थच्या आजूबाजूला एअर आहे. सो अर्थच्या जवळ जे एअरचे लेयर्स आहेत ते लेयर्स एकमेकांना अगदी खेटून असतात, एकमेकांच्या जवळ असतात. पण जसे जसे आपण वर जात जातो तसे तसे त्या लेयर्समधील अंतर हे वाढत जात असते. म्हणजेच उंचावरील हवा विरळ असते. नाव ट्राय दिस. टेक अ स्लाइटली डीप डिश लाईक अ सॉसर. एका बशीसारखे खोलगट असे भांडे घ्यायचे आहे आपल्याला. स्टँड अ कॅन्डल ॲट इट्स सेंटर. त्याच्या मध्यभागी आपल्याला कॅन्डल म्हणजेच मेणबत्ती ठेवायची आहे. फिल वॉटर इन द डिश. आणि डिशमध्ये वॉटर आपल्याला टाकायचं आहे. लाईट द कॅन्डल. आता कॅन्डल आपल्याला पेटवायची आहे. नाव प्लेस अ ग्लास टम्बलर ओव्हर द कॅन्डल. आणि मग आपल्याला एक काचेचा ग्लास उपडा त्याच्यावर ठेवायचा आहे, जसं की इथे या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. चला तर मग पाहूयात आपण ही ॲक्टिव्हिटी करून काय होतं ते. टेक अ स्लाइटली डीप डिश लाईक अ सॉसर. नाव स्टँड अ कॅन्डल ॲट इट्स सेंटर अँड देन फिल वॉटर इन द डिश. Light the candle. Now place a glass tumbler over the candle. What do you see? Soon the candle goes out and the level of water inside the tumbler rises up to the certain level. मेणबत्ती विझते. जेव्हा आपण ग्लास या मेणबत्तीवर, पेटत्या मेणबत्तीवर उपडा ठेवतो तेव्हा काही वेळानंतर मेणबत्ती विझते आणि पाण्याची जी लेवल आहे या ग्लासमधली ती इन्क्रीज होते. सॉसरमधलं पाणी या पेल्यामध्ये वर चढतं. आपण एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं. वाय डज दिस हॅपन? मग असे का घडते? वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर हेल्प्स बर्निंग. ॲज इट गेट्स युज्ड अप, वॉटर रायझेस इन द टम्बलर. वेन दॅट कॉन्स्टिट्युएंट इज फिनिश्ड, द कॅन्डल गोज आउट. द वॉटर लेवल टू स्टॉप्स रायझिंग. कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच घटक. एअरमध्ये एक घटक आहे की जो बर्न करण्यासाठी हेल्पफुल असतो. कोणता आहे तो? तो आहे ऑक्सिजन. आग पेटण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. जसे आपल्याला ब्रीद इन करण्यासाठी ऑक्सिजन लागत असतं. जर श्वासोश्वास करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन मिळालाच नाही तर आपण जिवंतच राहणार नाही. त्याचप्रमाणे फ्लेम म्हणजेच आग पेटण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. जर ऑक्सिजन नसेल तर आग पेटणारच नाही. आता इथे कॅन्डलच्या आजूबाजूला एअर आहे आणि एअरमध्ये ऑक्सिजन आहे आणि ही कॅन्डल बर्न होण्यासाठी, जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग जोपर्यंत याला कवर केलेलं नाही आहे तोपर्यंत कॅन्डल व्यवस्थित बर्न होणार, व्यवस्थित जळणार. पण जेव्हा आपण ग्लास, एक काचेचा ग्लास यावर आपण अपसाईड डाऊन म्हणजेच उलटा ठेवला तेव्हा काय झालं? तेव्हा थोडा वेळ ही कॅन्डल बर्न करत होती. ग्लास रिकामा असला तरी त्यामध्ये हवा होती आणि हवेमध्ये ऑक्सिजन होता आणि आग पेटण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते.
मग जोपर्यंत या ग्लासमध्ये ऑक्सिजन होता तोपर्यंत ही कॅन्डल पेटत राहिली आणि हळूहळू पाणी या ग्लासमध्ये वर सरकत गेलं आणि मग जेव्हा ऑक्सिजन संपला तेव्हा ही कॅन्डल विझली. दिस कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर दॅट हेल्प्स बर्निंग इज कॉल्ड ऑक्सिजन गॅस. जळण्यासाठी मदत करणाऱ्या एअरमधील या कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच घटकाला ऑक्सिजन गॅस असे म्हणतात. द अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ एअर. ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. अर्थचे वातावरण हवेचे बनलेले आहे. द सर्कल इन दिस पिक्चर शोज ऑल द एअर इन द ॲटमॉस्फिअर. इफ we divide the circle into 5 equal parts, then the oxygen in the air will be equal to one of the parts. हे इथे या पिक्चरमध्ये पूर्ण सर्कल आहे. हे पूर्ण सर्कल म्हणजेच एअर आणि या सर्कलचे 5 इक्वल पार्ट्स केल्यानंतर त्यातील एक पार्ट म्हणजेच ऑक्सिजन आहे. Apart from oxygen, there are other gases in the atmosphere. Which could those be? हवेमध्ये एअरमध्ये ऑक्सिजनशिवाय इतरही गॅसेस आहेत. हे गॅसेस कोणते असतील? The oxygen in the air is used both of burning as well as respiration. Burning आणि रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन लागत असतो. Which are the other uses of air you know about? You have learned that the gas that fizzes out of soda water is carbon dioxide. तुम्ही शिकला आहात की सोडा वॉटर बॉटलमधून जे बबल्स बाहेर येत असतात, जो गॅस बाहेर येतो तो गॅस असतो कार्बन डायऑक्साईड. दिस गॅस इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटीज इन एअर टू. आणि एअरमध्ये कार्बन डायऑक्साईडसुद्धा छोट्या क्वांटिटीमध्ये असतो. यू हॅव ऑल्सो लर्न दॅट प्लांट्स मेक देअर फूड युझिंग एअर अँड वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. तुम्ही हेही शिकलात की प्लांट्स सनलाईटमध्ये एअर आणि वॉटरपासून फूड तयार करतात त्यांचं. When plants make their food, they use the carbon dioxide from the air. आणि जेव्हा प्लांट्स त्यांचं फूड तयार करत असतात तेव्हा ते एअरमधील कार्बन डायऑक्साईडचा यूज करत असतात त्यांचं फूड तयार करण्यासाठी. You have seen that when you place ice in a glass and it becomes very cold, droplets of water settle on its outside. It means that water too is present in air in the form of a gas. थर्ड स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलात की ग्लास पूर्ण कोरडा स्वच्छ केलेला, त्याला कापडाने पूर्णपणे पुसलेलं, त्याच्यावर अजिबात पाणी नव्हतं आणि त्यानंतर आपण या एम्प्टी ग्लासमध्ये आईस क्यूब्स भरल्या होत्या. आईस क्यूब्स भरल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला काय दिसलं? या ग्लासच्या बाजूला ग्लासवर सगळीकडे वॉटर ड्रॉपलेट्स साचलेले होते. असं का झालं? कारण या ग्लासच्या आजूबाजूला सगळीकडे एअर होती आणि ती एअर थंड झाल्यामुळे या ग्लासच्या बाहेर वॉटर ड्रॉपलेट्स तयार झालेले होते. याचाच अर्थ काय? की एअरमध्ये वॉटर हे गॅसच्या स्वरूपात असते. However, the largest part of air is made up of still another kind of gas. This gas is called nitrogen. Thus, there are several gases present in air. In other words, air is a mixture of several gases. इथे हा जो ब्लू कलरचा पार्ट आहे तो पूर्ण आहे नायट्रोजन गॅस. हवेमध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन गॅस आहे. मग ऑक्सिजनही आहे आणि इतर गॅसेससुद्धा काही प्रमाणात आहेत. इट मीन्स एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. एअरमध्ये बऱ्याच प्रकारचे गॅसेस आहेत.
Now, if we draw a circle to represent air, then the quantity of each gas in the mixture will be as shown alongside. इथे जसं डायग्राम ड्रॉ केलेलं आहे एअरचं त्याप्रमाणे आपल्याला दिसेल. नायट्रोजन सगळ्यात जास्त आहे, मग ऑक्सिजन आहे आणि अदर गॅसेस. नाव डू यू नो द बर्निंग दॅट टेक्स प्लेस इन फॅक्टरीज, व्हेकल्स, स्टोव्स, in kitchens, etc. gives out smoke. This smoke too mixes with the air around us. फॅक्टरीज, व्हेकल्स आणि जे किचनमध्ये आपण स्टोव्ज यूज करतो त्यातून स्मोक बाहेर पडत असतो आणि हा स्मोकसुद्धा एअरमध्ये मिक्स होत असतो. नाव व्हॉट वी हॅव लर्न्ड. एअर इज प्रेझेंट ऑल अराउंड अस इवन इन प्लेसेस दॅट ॲपियर टू बी एम्प्टी. एअर आपल्या सभोवती असते, रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्ये सुद्धा एअर असते. देर इज अ कवरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ. इट इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. अर्थच्या आजूबाजूला एअर आहे. अर्थला एअरने कवर केलेलं आहे आणि त्या कवरिंगलाच ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. द लेयर्स ऑफ एअर इन द ॲटमॉस्फिअर क्लोज टू द अर्थ are pressed closer to each other while the upper layers are rarer. Air is a mixture of several gases. Oxygen, nitrogen, carbon dioxide and water vapor are its main constituents. Air बऱ्याच गॅसेसने मिळून बनलेली आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर हे एअरमधील मेन कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, म्हणजेच घटक आहेत. नाव ऑलवेज रिमेंबर, फ्युएल्स लाईक कोल, पेट्रोल अँड डिझेल गिव्ह आउट स्मोक व्हाईल बर्निंग विच मिक्सेस विथ द एअर. दिस कॅन कॉज इल हेल्थ. कोल, पेट्रोल, डिझेल असे जे फ्युएल्स आहेत ते जळल्यामुळे त्यातून स्मोक बाहेर पडत असतो आणि हा स्मोक एअरमध्ये मिक्स होतो. या स्मोकमुळे आपलं आरोग्य बिघडू शकते, आपली हेल्थ बिघडू शकते. सो दॅट्स ऑल फॉर टुडे चिल्ड्रन. वी विल मीट अगेन in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.